मार्केटमधील कैरीच्या लोणच्याची चव विसरणार असं घरगुती पद्धतीत बनलेलं झटपट कैरीचं लोणचं एकदा बनवून पहा आणि चवीला पण एक नंबर भारी. व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. आज बनवत आहे मी घरगुती पद्धतीत कैरीचं लोणचं. एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारं, चवीला पण एक नंबर भारी. मार्केटमधूनच मी कैरीच्या फोडून आणलेल्या होत्या आणि घरी आणल्याबरोबर मी त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि त्यामधलं ते बी वगैरे ते काढून घेतलं. त्यामुळे कैरीचं लोणचं हे खराब होत नाही आणि कैरीच्या फोडीला पण थोडंही पाणी राहिलं नाही पाहिजे. त्यामुळे पण कैरीची जे लोणचं बनवतं ते खराब होतं. खराब न झाल्यामुळे ते चांगल्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. यावेळी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लोणचं घालणार आहे. खूप मोठमोठे मसाले नाही ना काही अवघड प्रक्रिया नाही. घरात सहज मिळणाऱ्या साहित्यामध्ये मी लोणचं करणार आहे. कमी साहित्य, कमी कटकट आणि चवीला पण एकदम जबरदस्त. एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी कॉमेडी म्हणून. एक गोष्ट खरी सांगू का? आपल्या घरात लोणचं घालताना सगळे एक्सपर्ट बनतात. थोडं अजून मीठ टाक, तेल कमी पडेल, माझ्या आईसारखं होत नाही, अशा फ्रीच्या सूचना देणारे लोक प्रत्येक घरात असतात, बरोबर ना? त्यानंतर मी जे थोडेफार पिवळ्या ज्या फोडी होत्या त्या बाजूनं काढल्या आणि पांढऱ्या फोडी त्या साईडने काढल्या. म्हणजे 2 प्रकारचं घालणार आहे कारण की खराब माझं लोणचं झालं नाही पाहिजे, 12 महिने टिकलं पाहिजे. त्यासाठी मी मीठ जास्त प्रमाणात टाकणार आहे आणि हळद 2 चम्मच टाकणार आहे. माझा अंदाज आहे. 1.5 किलो कैरी ही मी त्यावर झाकण ठेवून मी ही रात्रभर मुरायला ठेवणार आहे. त्यानंतर मी जे पिवळ्या झालेल्या त्या थोड्याफार कैरीच्या फोडी होत्या त्याच्यात पण मी मीठ आणि जास्त प्रमाणात टाकणार आहे आणि हळद पण थोडं टाकणार आहे. ते पण रात्रभर मुरत ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही, याला खूप चांगल्या प्रमाणात पाणी सुटलेलं आहे. मी आता हे चाळणीत गाळून घेणार आहे आणि ते बाकीचं म्हणजे त्याला काही पाणी न राहता मी त्या सुकण्यासाठी फॅनखाली पेपरवर ठेवणार आहे, जेणेकरून त्यातलं पूर्ण पाणी फोडींचं सुकलेलं पाहिजे. त्यानंतर मी मसाल्याचं साहित्य कशा प्रकारे करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. मी 1 किलो तेल घेतलेलं आहे. रामबंधू मसाला मार्केटमधूनच आणलेला आहे मी कैरीचा. आणि 100 ग्रॅम मी ही मोहरी डाळ घेतलेली आहे आणि थोडीफार बडीशेप घेतलेली आहे आणि घरचंच लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे. जी मोहरीची डाळ आहे मी गरम करून घेतो कढईमध्ये. त्यानंतर मी थोडंसं त्या वाटीभर मोहरीची डाळ ते मिक्सरमधून बारीक करून घेतो आणि बडीशेप थोडी भाजून घेतो. हे मी 1.5 किलो कैरीचे लोणच्याची तयारी करत आहे. त्यामध्ये मी भरपूर तेल टाकणार आहे. त्यामध्ये म्हणजे लोणचं हे बराच काळ टिकते आणि बुरशी लागत नाही. तुमच्या घरी लोणचं कोण घालते? आई, आजी की तुम्ही स्वतः? आणि तुम्हाला तिखट लोणचं आवडते की गोड, कमी तिखट, हे नक्की कमेंट करून तुम्ही सांगू शकता. त्यानंतर मी हे 1 किलो तेल कढईमध्ये टाकलेलं आहे. गरम करून घेतल्यानंतर खाली उतरून घ्यायचं आणि जे आपण मसाले काढलेले आहेत ते मसाले आपण थोडं थंड झालं पाहिजे. गरम प्रमाणात टाकू नका, कारण की आपले मसाले करपून जातील. थंड झाल्यावरच त्यातून केलेले मसाले टाकून द्या. त्यानंतर पूर्ण थंड तेल होऊ देता. गरम याच्यात आपल्या कैरीच्या लोणच्यात फोडी टाकू नका, ते थंड होऊ देता. त्यानंतर तुम्ही त्या फोडी त्यामध्ये टाकून द्यायचा आणि मिश्रण एकत्र करून चांगल्या स्वच्छ भरणीमध्ये धुवून आपलं लोणचं त्यामध्ये भरून ठेवायचं. आपलं लोणचं एकदम खायला पण भारी. काही दिवसांनी मुरलं की जेवणात भाकरी, पोळी, वरण भाताबरोबर खायची मजा काही वेगळीच असते. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोप्या, घरगुती आणि मनापासून केलेल्या रेसिपी आणि ब्लॉगसाठी आपल्या चॅनलसोबत नक्की जोडलेले राहा. चला आता लोणचे मुरायची वाट पाहूया आणि तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये सांगा, गरम भाकरीसोबत लोणचं खाणार की वरण भातासोबत? भेटूया आपण पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय बाय.